Brought to you by Techno Camon 30 series. 4 जूनला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. पण त्याआधी समोर आले ते म्हणजेच एक्झिट पोल. एक्झिट पोलची आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. वेगवेगळ्या एजन्सीज असतील, वेगवेगळ्या वाहिन्यांनी एक्झिट पोल मधून कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवलेला आहे. देशामध्ये मोदी पुन्हा हॅट्रिक करतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला असला तरी महाराष्ट्रामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यामध्ये आपल्याला काटेकी टक्कर पाहायला मिळते. कुठे महाविकास आघाडी वरचढ आहे तर कुठे महायुती वरचढ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण मतदारसंघांमध्ये कशी लढत असणार आहे, कुठल्या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार आहे याची सुद्धा आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. आणि हेच आपण पाहणार आहोत, कारण पक्ष फुटीनंतर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यामध्ये विभागलेला मतदार असेल, संभ्रमात असलेले कार्यकर्ते असेल, या सगळ्यानंतर जनता कुणाला कौल देणार हा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यामुळे जनतेच्या मनातला खासदार कोण हे प्रेडिक्ट करणं, याचा अंदाज वर्तवणं फार कठीण होतं. आणि अशातच आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आलेली आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कुठल्या मतदारसंघामध्ये कुणी बाजी मारलेली आहे हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. TV9 पोलस्टेटचा एक्झिट पोल माझ्या हातामध्ये आहे आणि या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळणार, कुठल्या मतदारसंघामध्ये कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याआधी आपण पक्षनिहाय एकदा बघूयात. TV9 पोलस्टेटच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 22 जागा मिळणार आहेत, तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळणार आहेत. याच्यामध्ये भाजपला 18 जागा मिळणार आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेला 4 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही. 0 जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समाधान मानावं लागणार आहे असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा, काँग्रेसला 5 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळणार असल्याचं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे झालं पक्षनिहाय. पण कुठल्या मतदारसंघामध्ये कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये सगळ्यात ज्या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होती, जे मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची निवडणूक होती, असे मतदारसंघ सगळ्यात पहिले आपण पाहूयात. याच्यामध्ये सगळ्यात पहिला मतदारसंघ होता तो म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे या आघाडीवर असतील असं या TV9 पोलस्टेटच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 जागा मिळतील असं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे बारामतीमधून सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचं या TV9 पोलस्टेटच्या एक्झिट पोलमध्ये आपल्याला हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर शिरूर लोकसभा निवडणूक, जिथे जी निवडणूक प्रतिष्ठेची होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी या दोन्ही पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आघाडीवर असल्याचं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुण्याची लोकसभा निवडणूक, जिथे आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असतील, भाजपचे मुरलीधर मोहोळ असतील, त्याच्यानंतर वंचितचे वसंत मोरे सुद्धा इथे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. आणि याच्यामध्ये भाजपने या निवडणुकीमध्ये आघाडी घेतलेली आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कल्याणचा जर आपण विचार केला तर कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये आघाडीवर असतील असं या एक्झिट पोलमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. साताऱ्यातून जर आपण पाहिलं तर उदयनराजे भोसले भाजपचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत होती. साताऱ्यातून शशिकांत शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. माढा लोकसभा निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. याच माढाच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. याच्यानंतर बाकीचे सुद्धा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे या बाजी मारतील असा अंदाज याच्यात वर्तवण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांच्यात चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि याच्यामध्ये राजाभाऊ वाजे बाजी मारतील असं TV9 पोलस्टेटच्या या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर असल्याचं या पोलस्टेटमध्ये TV9 पोलस्टेटच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं मुंबईचा जर आपण विचार केला तर दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दक्षिण मुंबईचा जर आपण विचार केला तर दक्षिण मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना हा मोठ्या प्रमाणामध्ये फटका मानला जाणार आहे.
याच्यानंतर जर आपण बघितलं तर यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख हे आघाडीवर आहेत. शिंदेच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यवतमाळमध्ये पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक सेना वर्सेस सेना असा सामना या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि यामध्ये जर आपण बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे या चंद्रकांत खैरेंना या निवडणुकीमध्ये विजय मिळेल असा अंदाज या TV9 पोलस्टेटच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. मावळचा जर आपण बघितलं तर मावळमध्ये श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. यानंतर पुण्याचं जर मी तुम्हाला सांगितलं रायगडमध्ये जर आपण बघितलं तर रायगडमध्ये अनंत गीते आघाडीवर असल्याचं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सुनील तटकरे पिछाडीवर असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. धुळ्यामधून भाजपचे सुभाष भामरे हे आघाडीवर आहेत. त्याच्यानंतर दिंडोरीमध्ये भास्कर भगरे आघाडीवर आहेत. पवार गटाचे भास्कर भगरे दिंडोरीमध्ये आघाडीवर आहेत. परभणीचा जर आपण विचार केला तर परभणीमध्ये ठाकरे गटाचे मवियाचे उमेदवार संजय जाधव आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नागपूरचा जर आपण विचार केला तर नागपूरमध्ये नितीन गडकरी पुन्हा हॅट्रिक करतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. विकास ठाकरेंना हा कुठेतरी धक्का मानला जातोय. याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या निवडणुकीमध्ये नारायण राणे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पहिल्यांदा धनुष्यबाणावर ही निवडणूक होत नव्हती. शिंदेच्या शिवसेनेनं इथून आपली सीट सोडली होती आणि भाजपनं नारायण राणेंना उमेदवारी दिली होती. नारायण राणे या मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सोलापूरमध्ये जर आपण बघितलं तर प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर महत्वाच्या मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार, कोण आघाडीवर होतं हे सांगणारा हा TV9 पोलस्टेटचा एक्झिट पोल होता. तुम्हाला काय वाटतं, ही एक्झिट पोलची आकडेवारी किती खरी ठरू शकते? एक्झिट पोलच्या आकडेवारीवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.